कॉलेज लव्ह स्टोरी. पहिलं वर्ष, नवीन कॉलेज, नवीन मित्र आणि तिथंच माझी पहिली नजर एका मुलीकडे थांबली. सुहानी. ती पहिल्याच दिवशी क्लासमध्ये आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं. केस मागे बांधलेले, डोळ्यात एक वेगळंच गुपित. जणू ती सगळ्यांपासून काहीतरी लपवत होती. पहिल्या 2 आठवड्यात मी तिला फक्त दुरूनच पाहत होतो. ती फार बोलायची नाही, कुणाशी जास्त मिसळत नव्हती, पण तिच्या डोळ्यात एक अशी चमक होती की मी नजरेला नजर देऊन शकत नव्हतो. एक दिवस लायब्ररीत मी नोट्स लिहित बसलो होतो. अचानक माझ्यासमोर कोणीतरी हळूच पुस्तक ठेवले. मी वर पाहिलं, ती सुहानी होती. ती म्हणाली, हे बुक तुलाच हवं होतं ना? तू काल विचारत होतास. मी थोडा गोंधळलो. हो, पण तुला कसं कळलं की मला हेच हवंय? ती हसली. तू काल 2दा विचारलं होतंस. मला लक्षात येतं सगळं. त्या दिवसानंतर आमची थोडी बोलणी सुरू झाली. कॉलेजमध्ये आम्ही एकत्र बसायचो. कॅन्टीनमध्ये चहा प्यायचो. बाईकवरून क्लासपर्यंत जाताना तिचे केस वाऱ्यात उडताना पाहून तर माझं हृदय धडधडत राहायचं. ती खूप हुशार पण थोडी शांत. कधीकधी मी तिला विचारायचो, काय रे सुहानी, इतकी शांत का असतेस? ती नेहमी हसून टाळायची. म्हणायची, काही नाही, मी अशीच आहे. पण मला जाणवत होतं, तिच्या डोळ्यात खूप काही दडलं आहे. एकदा संध्याकाळी रेनिसचं फेस्टसाठी प्रॅक्टिस सुरू होती. अचानक सुहानी गायब झाली. मी तिला शोधत कॅन्टीन, कॉरिडॉर, गार्डन सर्वत्र फिरलो. शेवटी ती कॉलेजच्या मागच्या बाजूला बसलेली दिसली. एकटी ती रडत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि शांतपणे विचारलं, सुहानी, काय झालं? तू अशी पहिल्यांदाच दिसते आहेस. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, तुला माझं गुपित माहीत नाही. मला नात्यावर विश्वास नाही. लोक येतात आणि जातात. मी हळूच म्हणालो, मी नाही जाणार, मी इथेच आहे. ती माझ्याकडे पाहत राहिली. त्या क्षणी तिच्या ओठावर हलकसं स्मित आलं. त्या रात्रीनंतर सुहानी बदलली. क्लासमध्ये माझ्या शेजारी बसायला लागली. छोट्या गोष्टी शेअर करायला लागली. एक दिवस कॅन्टीनमध्ये बसल्यावर ती म्हणाली, तू खूप बोलतोस, पण मला तुझं बोलणं आवडतं. मी तिच्याकडे बघितलं आणि शांतपणे सांगितलं, आणि मला तुझं शांत राहणं आवडतं. आमच्या डोळ्यातलं गुपित दोघांनाही समजायला लागलं होतं. कॉलेजचा वार्षिक कार्यक्रम आला. मी तिला विचारलं, सुहानी, तुला काही सांगायचं आहे? ती थोडी घाबरली. काय? मी तिचा हात हलकेच पकडला. मी तुझ्यावर प्रेम करतो. खूप. ती काही बोलली नाही. पण पुढच्या क्षणाला तिने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, मीही तुझ्यावर प्रेम करते, पण मला भीती वाटते. मी हसत म्हणालो, तुझी भीती माझ्याकडे दे, मी सांभाळतो. त्या क्षणी तिच्या गालावरून अश्रू ओघळले आणि तिच्या डोळ्यातलं सगळं गुपित प्रेमात बदललं. त्या दिवसापासून आम्ही दोघं वेगळेच झालो. मी बोलका, ती शांत. मी खोडकर, ती समजूतदार. पण एक गोष्ट कायम समान राहिली, एकमेकावरील विश्वास. मी तिच्याकडे पाहून म्हणायचो, आणि मी पहिल्यांदाच इतकं प्रामाणिकपणे प्रेम करतोय. ही कथा इथंच संपते. अजून नवीन कथा बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.